नमस्कार, मी संदीप देसाई. झी 24 तास महापालिकांचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या या मैदानावर मी तुम्हाला दाखवतोय हे खडकेश्वराचं मंदिर आहे. खडकेश्वराच्या मंदिराच्या परिसरामधून हा महापालिकांचा महासंग्राम झी 24 तास घेऊन येतोय आणि याच खडकेश्वराच्या संभाजीनगरकरांच्या आराध्य दैवताच्या नावावरून या शहराचं नाव होतं खडकी आणि त्यानंतर मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेबानं या शहराचं नाव ठेवलं औरंगाबाद आणि त्यानंतर 90च्या दशकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराची मागणी संभाजीनगर करावी अशी केली. मोठा लढा झाला आणि याच नावाभोवती आणि याच मागणीभोवती आणि याच मुद्द्याभोवती या संभाजीनगरचं राजकारण फिरत राहिलं. मागच्या 25 ते 30 वर्षानंतर 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर नाव झालं आणि आता येऊयात या महापालिकांच्या रणधुमाळीमध्ये. आपण बघतोय 2015ला या संभाजीनगर महापालिकेची निवडणूक झाली होती. 2020ला मुदत संपली. मात्र मागच्या 5 ते 5.5-6 वर्षांपासून या ठिकाणी प्रशासक राज आहे. आतापर्यंत संभाजीनगरचं राजकारण बघितलं तर खान आणि बाण या दोन विषयांवर राजकारण झालेलं आहे. मात्र आज आपण चर्चा करणार आहोत संभाजीनगरच्या विकासावर. संभाजीनगरकरांची मागणी काय, संभाजीनगरकरांचे मूलभूत प्रश्न काय आहेत, संभाजीनगरकरांच्या समस्या काय आहेत या जाणून घेण्यासाठीच हा सगळा उहापोह आहे आणि त्यामुळेच आम्ही घेऊन आलेलो आहे महापालिकांचा महासंग्राम थेट संभाजीनगरमधून. या ठिकाणी मान्यवर आहेत आणि समोर संभाजीनगर मधल्या विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सर्वसामान्य संभाजीनगरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या समस्या जाणून घेणार आहोत, यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत आणि नेत्यांचे उत्तर जाणून घेणार आहोत, सत्ताधाऱ्यांची विरोधकांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि या सगळ्यामध्ये या राजकीय पक्षांचं विजन काय छत्रपती संभाजीनगरसाठीचं याचा सुद्धा आढावा महापालिकांच्या महासंग्राममधून करून घेणार आहोत. सुरुवातीला पाहुण्यांची ओळख करून घेणार आहोत. किशोर शितोळे आहेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आहेत. मागच्या 8-10 दिवसांपासून त्यांनी माध्यमांच्या स्क्रीन व्यापलेल्या होत्या. त्यानंतर बघूया जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित देशमुख, त्यांचंही स्वागत करतो. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शोएब आझमी आपल्या सोबत आहेत आणि MIMचे नेते समीर साजिद बिल्डर सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आणि तुम्हा सगळ्या संभाजीनगरकरांचं, छत्रपती संभाजीनगरकरांचं सुद्धा मी स्वागत करणार आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये सगळेच यातले नेते सत्तेत होते. आपण बघितलं भाजप शिवसेनेची सत्ता होती, त्यानंतर आता राष्ट्रवादी सत्तेत होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. आता मी पहिल्यांदा सुरुवात करणार आहे MIM पासून. याचं कारण म्हणजे MIM नेहमी छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधात राहिलेला आहे आणि काय खरंच विकास केला का? 2015 ते 20 असेल, त्यानंतर प्रशासक राज होतं, या कालावधीमध्ये शहराचा किती विकास झालाय हे आपण MIM कडनं जाणून घेणार आहोत. काय परिस्थिती आहे बिल्डरजी? साहब देखिए, पिछले 5 साल में 2015 से लेकर 2020 तक जब MIM को मौका औरंगाबाद के अंदर मिला था, MIM के 25 कॉर्पोरेटर्स थे, 1 कॉप मेंबर था, 26 लोगों ने मिलके पूरे एरियाज़ के अंदर जो है तो डेवलपमेंट का काम किया, हॉस्पिटल्स बनाए, स्कूल्स का रिनोवेशन करवाए, रोड्स हो, ड्रेनेज हो, पानी के हो, सारे मामलात के ऊपर जो है तो हम लोगों ने काम करने की कोशिश की है. मगर जो पिछले 30 साल का बैकलॉग है औरंगाबाद शहर का, छत्रपती सत्ताधारी जे होते 2015 पासून त्यांनी काय कामं केली? त्यांनी काय काम केलं साहब? त्यांनी वो सब आपस में लड़ते रहे. शिवसेना, बीजेपी, NCP, ये तमाम जो है तो औरंगाबाद शहर के अंदर इनका यही काम विकास रहा कि ये आपस में एक दूसरे की टांग खींचने में लगे रहे. मैं तो आपके माध्यम से हमारे जंजाल साहब से पूछना चाहूँगा कि आपके दोनों का मामला सेटल हुआ है या नहीं हुआ है? नहीं तो ऐसा ना हो कि इलेक्शन जो है तो आप आवाम के बीच में जाके लड़ना छोड़ के आपस में ही लड़ते ना बैठे रहे. हमारी शुभकामनाएं आपके साथ में है. म्हणजे सत्ताधारी काही कामं केली नाही. आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे जाणार आहोत. काय मागच्या 5 वर्षांमधलं सत्ता आणि त्यानंतर प्रशासक राज राज्यामध्ये सरकार होतं भाजप शिवसेनेचं, काय कामं केली? हे बघा, राष्ट्रवादीचे आमचे 2015ला 4 नगरसेवक त्या ठिकाणी होते. आमची संख्याबळ फार कमी होती, पण जसा म्हणावा तसा विकास महायुतीने केलेला नाही आहे. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकाराचे, जसं आता रस्ते खोदून ठेवतात, रस्ते खोदल्यानंतर परत तिथं पाईपलाईनचं काम करतात, परत रस्ते करतात, अशा कामं युतीने त्या ठिकाणी केलेले आहेत. माझं राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की त्यांनी कोणत्याच प्रकारचा विकास त्या ठिकाणी केलेला नाही. अगदी आपण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर सत्ताधारी, तुमचा पक्ष सुद्धा त्यावेळेला सत्तेत होता. काय परिस्थिती आहे शहराची? ज्यावेळेस आमचा पक्ष सत्तेमध्ये होता त्यावेळेस आमच्यासोबत भाजपही होती आणि आम्हीही होतो.
त्यावेळेस आम्हाला जे काम करायला जे आम्हाला जमलं नाही ते काम आता आम्ही करू, कारण आम्ही आता प्युअर शिवसेना झालेली आहे. मला असा एक ठाम निश्चय आम्ही केलेला आहे की आता यावेळेस आम्हाला जर संधी भेटली 2026 ते 31 तर आम्ही या शहराची सगळी जे एक इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ सिस्टीम आहे ते बदलून टाकू आणि ते पुढे न्यायचे कसे आहे त्याचे आमच्याकडे विजन आहे. अगदी आपण आता जंजाळजींच्याकडे जाणार आहोत. आपण बघितलं तुम्ही एक भाजप शिवसेनेची सत्ता होती 15 पासून 19 पर्यंत आणि या सगळ्यामध्ये आता राज्य सरकार सुद्धा तुमचंच होतं. विरोधकांचं म्हणणं आहे की विकास कामं काही झाली नाही. विरोधक खोटं बोलताय. आपण जर बघितलं असेल की या शहराची ओळख अख्ख्या देशामध्ये खड्ड्याचं शहर म्हणून झाली होती आणि अतिशय बदनामी आमच्या शहराची होत होती. मागच्या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये नगरविकास मंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो 3,000 कोटीचा निधी या शहराला उपलब्ध करून दिला. आपण मुंबईपासून निघाल्यापर्यंत या शहराच्या कोणत्याही कोपऱ्यापर्यंत जा, सगळीकडे तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते दिसत आहे. विकास झालाय, पण ते विरोधकाला मोतीबिंदू झालाय, त्यांना तो विकास दिसत नाही. ते आरोग्य व्यवस्था पण ठीक करायची म्हणतात, डॉक्टर आहेत ते. नाही, आरोग्य व्यवस्थेच्या आरोग्य येतो बिल्डरजी तुमच्याकडे येतो. बोला. आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून जे काम खऱ्या अर्थानं मागच्या काळामध्ये या युती सरकारने केलेले ते आजपर्यंत झालेलं नाही. हे जे बोलताय यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला किती पैसे दिले होते आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये किती पैसे दिले, किती रुग्णाला त्याची मदत झाली, यांचा इतिहास थोडा तपास. अगदी शितोळेजी, तुम्ही सुद्धा सत्तेत होता शिवसेनेबरोबर. बोला, काय काम केली मागच्या सत्तेच्या काळामध्ये? सत्तेच्या काळामध्ये बघा, आम्ही उभाटा सोबत होतो आणि त्यावेळेला खरोखरच उभाटाची नकारात्मकता, त्यांच्या विचारांची, त्यांचा विकासाला असलेला विरोध हा कायम आपल्या सगळ्या संभाजीनगरकरांनी पाहिलेला आहे. मग ती पाण्याची लाईन असो की त्या बसेस असो, या सगळ्यांमध्ये विरोध करणारी उभाटा आणि एमआयएम म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगराचं नाव, छत्रपती संभाजीनगराला नाव देणारे विरोध करणारी एमआयएम आणि काँग्रेस आहे. छत्रपती संभाजीनगर पाहिजे का नाही पाहिजे? छत्रपती संभाजीनगर पाहिजे का नाही? बोला. तुम्हाला देशमुखजी तुम्हाला बोलायचं. आता यांनी म्हटलंय पाण्याचा प्रश्न आहे. मागील 10 वर्षापासून या ठिकाणी पाणी आलेलं नाहीये. अगदी पाण्याचा प्रश्न आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत, रस्ते आणि वाहतूक कोंडी संदर्भातला. रस्त्यांची परिस्थिती काय ते जाणून घेणार आहोत, कारण खड्डे मोठ्या प्रमाणात विरोधकांचा आरोप आहे. रस्त्यांची परिस्थिती काय आहे बिल्डरजी? परिस्थिति बहुत बेकार है साहब, खासतौर पे शिवसेना, बीजेपी और दोनों शिवसेना छोटी और बड़ी, उद्धव की हो, शिंदे की हो या बीजेपी की हो, इन्होंने औरंगाबाद देखिए पिछले 3-4 महीने के अंदर औरंगाबाद के अंदर कई सारी जगहों के ऊपर जो है तो रोड वाइडनिंग के नाम पर डेवलपमेंट के नाम के ऊपर कई सारे घर तोड़े गए, कई सारे रास्ते तोड़े गए, हजारों की संख्या में घर तोड़े गए. अगर शिवसेना और शिंदे सेना और बीजेपी इतने ही जो है तो ताकतवर थे तो फडणवीस साहब क्या करते, पहले जो है तो कमिश्नर को बोलते कि आप डीपीआर बनाओ रोड का, आप डीपीआर बनाओ, उसके बाद में जो है तो उसको सैंक्शन करवाओ. सैंक्शन करवाने के बाद में आप जाते मुकुंद नगर के अंदर, मुकुंदवाड़ी के अंदर और वो रोडों को, घरों को तोड़ते. तब हम मानते कि आप डेवलपमेंट करना चाह रहे थे. आप डेवलपमेंट नहीं करना चाह रहे थे, आप औरंगाबाद शहर के अंदर दहशत निर्माण करना चाह रहे थे. इसी तरीके से आप हरसुल के अंदर किए, इसी तरीके से पैठन गेट के अंदर किए. काम करने का तरीका ये है साहब, जो एमआईएम मानती है कि आपको अगर रोड तोड़ना था. अगदी म्हणजे लोकांची घरं तोडली जातात विकासासाठी. बोला थोडक्यात मांडा. देखीए, आमच्या म्हणणं असं आहे, विकाससाठी जे तुम्ही नेहमी म्हणतात, जेव्हा तुम्ही आमच्या जिल्ह्याचा परिचय दिला तेव्हा तुम्ही सांगितलं याच्या इलेक्शन खान आणि बाण या नावावर होतो, संभाजीनगर किंवा औरंगाबाद नावावर होतो. मी याचा विरोध करतो, कारण या इलेक्शनचे जे मुद्दे असणार आहेत ते मुद्दे असायला पाहिजे. ते जे मुद्दे जे आहे ते हॉस्पिटलवर मुद्दा असायला पाहिजे, एज्युकेशनचा मुद्दा असायला पाहिजे, कारण डेव्हलपमेंटचा मुद्दा असायला पाहिजे. हे भांडण बंद करा. अगदी जनरलजी बोला. थांबा येतो तुमच्याकडे. बोला. हे जर खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका मांडत असेल तर यांचा संभाजीनगरला विरोध आहे का, हे त्यांच्याकडून स्पष्ट करून घ्या. अगदी आपण विकासावर बोलूया. संभाजीनगर आणि औरंगाबादवर चर्चा नंतर करू. बोला. रस्त्यांचा विषय जो आहे, विरोधक आरोप करतायत. मी राष्ट्रवादीकडनं मुद्दा मांडून घेणार आहे. रस्त्यांचा काय विषय आहे? बोला. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती, रस्त्यांवर खड्डे आहेत असा आरोप होतोय. 100% रस्त्यांवरती खड्डे आहेत. सिमेंटचे रस्ते झाल्यानंतर त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी यांनी परत त्याला खड्डे खोदून रस्ते पूर्ण खराब केलेले आहेत. यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं विजन त्या ठिकाणी नाही आहे आणि माझा आरोप आहे की पूर्ण शहरामध्ये खड्डे त्या ठिकाणी झालेले आहेत. अगदी जंजालजी, मला सांगा, रस्ते केले जातात, परत ड्रेनेज करले जातं, परत रस्ते खोदले जातात, काय अवस्था आहे शहरातल्या रस्त्यांची? ज्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये विकास होतोय, तो विकास होत असताना खऱ्या अर्थानं
पहिले रस्ते प्रायोरिटी होती, रस्ते केले गेले, त्याच्यानंतर शहराची वसाहत वाढली, ड्रेनेज लाईन छोटी पडत गेली, मग ड्रेनेजसाठी खड्डा खोदला म्हणजे त्याच्यावर रस्ता होणार नाही असं नाहीये. विकासासाठी जे जे करायचं ते नियोजनबद्ध विकास करण्याचं काम आम्ही सगळे म्हणून करतोय. अगदी अगदी मला एक सांगा शितोळेजी, लोकांची घरं तोडली जातात डेव्हलपमेंटच्या नावावर असा आरोप केला जातोय. जराही नियोजन नाही, नियोजन शून्य कारभार सुरू आहे असा एमआयएमचा आरोप आहे. त्याच्या मागे ऐका, ऐका, ऐका. पार्श्वभूमी आपण पाहायला पाहिजे की ऐका, आज ऐका. हो, दादा, DMIC मध्ये 1,12,000 हो, ऐका. कोटींचे उद्योग माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी आणलेले आहेत. हे उद्योग ज्या वेळेला शहरात येतील, इथे आपल्याला मोठमोठे अधिकारी ऐका, हो, ताई, येतील, ताई, परदेशी ताई, ऐका. कंपन्या येतील, त्या परदेशी कंपन्यांना त्यांचे अधिकारी येतील, त्यांना एक सुसज्ज चांगलं सुनियोजित शहर आपल्याला जर दिलं नाही तर आपल्याकडे हे उद्योग टिकणार नाहीत. हो, दादा, त्यामुळे ऐका. हो, दादा. 3,000 कोटींचा DPR, रस्त्यांचा 3,000 कोटींचा DPR आपण आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवलं. आतापर्यंत किती कोटीची कामं झाली रस्त्यांची? आतापर्यंत आपल्याला 750 कोटींची कामं आपल्या अगदी शहरामध्ये- थांबा रस्त्याची कामं काय झाली आहेत? थांबा ओ दादा थांबा ना उठा ताई उठा. 750 कोटींची रस्त्याची कामं झाली आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. झालेत कुठं झाले? कामं? पावसाळ्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस येऊन परिस्थिती बघितली असती ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असतं महिलांना गाडी चालवणं मुश्किल झालं होतं, गाड्या स्लिप होऊन महिला पडत होत्या. जर एवढे रस्ते झाले तर आम्हाला जमिनीवर का दिसले नाही? पेपरवरच रस्ते आहेत ना, जमिनीवर दाखवा आम्हाला. अगदी येतो बोला तुमचा काय मुद्दा आहे? मागील 25 वर्षात यांनी फक्त खान बान हिंदू मुसलमान याच्या शहराची वाट लावलेली आहे. या निवडणुकीत आम्ही सगळ्यात जास्त सुशिक्षित उमेदवार, सगळ्यात जास्त पदवीधर उमेदवार आम्ही दिलेले. रस्त्याचा एक मुद्दा मांडूया. 750 कोटी ऐका, जंजालजींच्याकडे पण जाणार आहे. 750 कोटींची कामं झाली. तुम्ही सत्ताधाऱ्यांचा दावा आहे असा, सगळ्या राज्यात सत्ता तुमची होती, इथं सत्ता होती. कागदावर सगळी कामं झालेत रस्त्याच्या. लोक बोलताय ना त्यांच्या घरापर्यंत आता माझ्यासोबत चालला, रस्ता झाले तुम्हाला दिसून येईल. काहीतरी विरोध करायचा म्हणून खोटं बोलायचं, सत्य परिस्थिती माहिती करून घ्यायची नाही. हे सगळे जितके नेते त्यांच्या घरापर्यंत, हासमेजीच्या हॉस्पिटल पर्यंत झाला, चला तिथपर्यंत रस्ता झाला का नाही ते बघा. ज्या वेळेला लोकांच्या भावना आम्ही जाणून घेतल्या त्यावेळेला एक मुद्दा आहे की कचऱ्याचा मुद्दा. अजिबात नियोजन नाही, कॉन्ट्रॅक्टर बदलण्याची वेळ झाली. काय नेमकी कचऱ्याच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शहरातली अवस्था आहे? एमआयएमची काय भूमिका आहे? कचरे के ताल्लुक से शहर को कचरे के अंदर परेशान करने वाले अगर कोई है तो ये शिवसेना है, ये बीजेपी है. इनका 30 साल का जो फेलियर है वो आज पूरे औरंगाबाद शहर को भुगतना पड़ रहा है. हाँ, कचरे के मुद्दे के ऊपर जो है तो अभी जो है तो जाके एमआईएम के इम्तियाज जलील साहब की बात करने के बाद में कचरे के डिपो जो है तो शहर के बाहर. ठीक आहे काय कचऱ्याची अवस्था काय? ओ ऐका ना, ओ दादा ऐका, बोला. हे बघा, जे घोषणाबाजी चालू आहे हे सारा धर्मावर तुम्ही जे जेव्हा ऐका, नाही, विचारतात, आपण धर्मावर चर्चा करत नाही, आपण त्याच्यासाठी विकासावर चर्चा करतोय. बोला. होतात. कचराबाबत जे तुम्ही सांगतात ते 5 वर्षापासून आपल्या शहरामध्ये ओ दादा, प्रशासक राज्य असं आहे. बोल नका, ओ भाऊ. आणि शांत त्याच्या बसा. अगोदर जेव्हा आमच्या विरोधात एमआयएम होती त्यांनी असा केला की याच्यावर कसे पैसा खिचायचा आणि आपल्या खिशात ठेवायचा, याच्या कारण आमच्याकडे कचऱ्याच्या हा म्हणजे टक्केवारीचं सगळं काम चाललंय कचऱ्यामध्ये. बोला. कचऱ्याबद्दल सांगायचं तर फक्त मेन रोडवरचा कचरा उचलला जातो. ज्या ठिकाणी मेन रोड आहे त्या ठिकाणी आतमध्ये तुम्ही गल्ल्यांमध्ये गेले, आतमध्ये इनार भागामध्ये गेले तर कचऱ्याचे ढीग त्या तुम्हाला दिसतील. ठीक आहे जंगालजी, काय कचऱ्याची अवस्था आहे? कंत्राटदार टक्केवारीमुळे बदलायची वेळ आली असा सगळ्यांचा आरोप आहे. काय नेमकं आहे सगळं? यांचं कुठंतरी मला असं वाटतं ज्ञान कमी पडतंय. केंद्र शासनाच्या ज्या काही या कचऱ्याच्या बाबतीमध्ये जो सर्वे होतो त्या सर्वेमध्ये छत्रपती संभाजीनगरचं नाव क्रमांकाने बरोबर जात आहे म्हणून कचरा उचलला जातोय. यांना सगळ्या कामामध्ये टक्केवारी दिसती, यांना सगळ्या याच्यामध्ये कमिशन दिसतं, कारण यांनी 2.5 वर्ष 5 वर्ष यांच्या खासदारीने तेच केलं म्हणून तर जनतेने त्यांना घरी पाठवलं. काय कचऱ्याची व्यवस्था काय? औरंगाबाद मध्ये काय डोंगर, काय हिरवळ, कचऱ्याचा काय? कचरा आहे का? कचऱ्याचे बहुल उचलला असे जातोय? कचऱ्याचे डोंगर साचलेले आहेत. स्वच्छता बिलकुल नाहीये. बिलकुल. बऱ्याच वस्त्यामध्ये जातो. फोटो पाठवला की कचरा घेऊन जातात असं सत्ताधार. साफ खोट आहे. जर तुम्ही सामान्य माणसाला ऐका, विचाराल बसा, येतो, बसा तर खाली. सामान्य बसा. माणसाचा अनुभव वेगळा आहे. हे सगळे मॉडिफाय करून बोलताय. यांनी जर एवढं वर्ष केलं तर जो शहर ज्या प्रमाणात वाढतंय त्या अगदी बोला. सबंध महाराष्ट्राला माहिती आहे, ऐका, ओ दादा ऐका, येतो थांबा. सबंध महाराष्ट्राला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विकसित झालेली शहरं कोणती कोणती आहेत. बारामती, बसा तुम्ही खाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका. भाजप, शिवसेना आणि एमआयएम यांना सांप्रदायिक भांडण्याशिवाय दुसरं काही काम नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस कचरा उचलला जातो, स्वच्छता आहे शहरात. आम्हाला जर या ठिकाणी संधी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर हे शहर स्वच्छ करू. ठीक आहे बोला थांबा. झालाय तुमचा प्रश्न, बसा खाली. सर, या विरोधकांचं म्हणणं बरोबर आहे. औरंगाबाद मध्ये कचरा नाही, रोड नाही, पण तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये असाल तर कचरा पण नाहीये आणि रोड पण. ठीक आहे मुद्दा आपण लक्षात घेऊया. थांबा. बोला पटकन बोला. ओ दादा तुम्ही
एक महिला म्हणून मला एवढं म्हणायचं, केंद्रात काय चाललंय किंवा जिल्हा स्तरावर काय चाललंय त्याच्याशी हे नाहीये. सर्वसामान्य नागरिकाला आपल्या वॉर्ड मध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला क्लीननेस पाहिजे. जेव्हा घंटागाडी वेळेवर येते तेव्हा महिला मंडळ अजिबात इकडे तिकडे कचरा फेकणार नाही. फक्त ही विनंती आहे. घंटागाडी वेळेवर येत नाही. आपण बघूया राजकीय पक्षांचे सगळे प्रतिनिधी येतात. बोला बोला बोला. थांबा, येणार मग. संभाजीनगर मध्ये जेव्हा नारेगाव मध्ये जे डंप यार्ड आहे त्याची जी कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावल्या जात नाही. तुम्ही तिथं स्थानिक नागरिकांना विचारू शकता. थांबा, मला एक सांगा कचऱ्याचा प्रश्न आहे. तुम्ही जी आश्वासनं देता की आपापसात बसून बसा ना, तुम्ही जी आश्वासनं देता की फोटो मारला की कचरा घेऊन गेला जातो, घंटागाडी वेळेवर येत नाही, असा आक्षेप आहे लोकांचा. घंटागाडी अतिशय वेळेवर येते. मला एक गोष्ट सांगा, हे जर झालं नसतं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरचं नाव स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर आलं असतं का? सर्वे करणारी कोणती टीम असते? केंद्र शासनाची. आणि केंद्र शासनाच्या यादीमध्ये स्वच्छतेमध्ये एक नंबरवर आपलं शहर पुढे जात आहे. ठीक आहे शितोळेजी, तुम्ही आता दावा केला की फोटो मारला की लगेच कचरा उचलला जातो. लोकांचा आक्षेप आहे, नाही म्हणतात तसं काय. सर, आता एका माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये कचरा नाही, औरंगाबाद मध्ये कचरा आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे की औरंगाबादचे नागरिक सहकार्य करत नाही. छत्रपती संभाजीनगर हे शिस्त पाळतात, हे विधायकपणे राहतात, हे काम करतात, हे स्वच्छता करतात. इथे कचरा नाहीये, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. अगदी स्वच्छतागृहाची शौचालय आहे, त्यांची काय परिस्थिती आहे? सब बेकार परिस्थिति है साहब. ओल्ड सिटी के अंदर खास तौर पे निगलेक्ट किया जाता है. किसी भी तरीके का विकास नहीं होने दिया जाता. ओल्ड सिटी के अंदर सुनिए भाई, पूरा शहर का विकास होगा तब जाके हमारे शहर का विकास होगा. अगर आप सिर्फ एक पर्टिकुलर एरिया के विकास करने की कोशिश करेंगे तो आप पूरे शहर का विकास नहीं कर सकेंगे. मैं आपके माध्यम से थांबा भाजपा वाले थांबा जरा 2 मिनिटं. बोला, स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे? स्वच्छता के बारे में कोई ख्याल नहीं रखा गया है. 2025 में 4,333 करोड़ का बजट था. उसके बाद भी यहाँ पर भाजपा ने, MIM ने और सारी शिवसेना शिंदे गट ने, इन लोगों ने मिलकर जो टक्केवारी खाई है, इस वजह से यहाँ डेव्हलपमेंट नहीं हुआ. स्वच्छतागृहांमध्ये पण टक्केवारीचा आरोप करतो. शहराची लोकसंख्या ही 20 लाख लोकसंख्या आहे. पण या लोकसंख्येच्या हिशोबाने इथं 300 ते 400 स्वच्छतागृह असलं किती पाहिजे. आहेत आता सध्या? आता सध्या 5 ते 7 स्वच्छतागृह फक्त आहे. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये काय अवस्था आहे? बोला पटकन बोला. स्वच्छतागृहाचा विकास झालेलाच आहे सर. आहेत स्वच्छतागृह शहरामध्ये? स्वच्छतागृह आहेत. पक्षाची बाजू म्हणून नको, महिला म्हणून सांगा. महिला म्हणून सांगते सर, जिथं तिथं बस स्टँड वर जा, परत याच्यावरती जा, कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला शौचालय दिसलच. महिलांची पूर्ण सुरक्षित. ठीक आहे. आपण विरोधकांकडून जाणून घेऊया. 1 मिनिट. ताई, स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे? ऐका, दादा ऐका. शहरामध्ये अजिबात स्वच्छतागृहाची परिस्थिती चांगली नाही आहे. कॅनॉट सारखा एरिया आहे, औरंगपुरासारखा एरिया आहे. शहरात तुम्ही विविध ठिकाणी फिरा, स्वच्छतागृह अजिबात नाही. आणि जर तिथे विचारणा केली तर अरे रावीची उत्तरं हे लोक देतात आम्हाला. एक महिला म्हणून 4 मैत्रिणींबरोबर जर आम्ही सिटीत गेलो 2-3 तास जर सिटीत फिरत असेल तर अजिबात स्वच्छतागृहाची स्वच्छतागृह. अजून एक महिला आहे का कार्यकर्त्याच्या? एक मिनिट, ऐका. ताई, स्वच्छतागृहांची काय परिस्थिती आहे शहरातल्या? स्वच्छतागृहांची तुम्ही जर तिथं जाऊन बघितलं तर तुम्ही तिथून वावरू शकत नाही. लोक अक्षरशः जाताना उलट्या करतात आणि महिलांना स्वच्छतेला जाण्याला खूप त्रास होतो. ही जर स्वच्छताच्या पाठीमागचं फंड पण हे लोक खाऊ लागले तर स्वच्छता सुद्धा नाही. ठीक आहे. थांबा, अजून बघूया. बोला, इकडे बाहेर या इकडे या. बोला, काय स्वच्छतागृहांची काय अवस्था आहे? स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि माझ्या वॉर्डमध्ये किंवा पूर्ण शहरामध्ये स्वच्छतागृह सगळीकडे पाहिजे. आणि स्वच्छतागृह कुठंच नाही. हे सगळे नेते जे आहेत हे आपसातच भांडतात. बोला. औरंगपुरा भागामध्ये स्वच्छतागृह नाहीये. जे स्वच्छतागृह होतं ते बंद पडून आता कमीत कमी 10 वर्ष झालेली आहे. बोला. जे देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहे ना, जे पक्षाचे देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत, एक तर म्हणणार शहरामध्ये स्वच्छता आहे, स्वच्छतागृह शहरामध्ये आहे. पण जे अवधार महिला मंडळ आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन विचारा की शहरामध्ये स्वच्छता कुठे आहे. ठीक आहे. आपण पक्षाच्या चष्म्याबाहेर आपण जाऊन बोलूया. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये महिलांची कुचंबना होते असा आरोप आहे. बोला. आमच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांच्या स्वच्छतागृहाची विशेष प्रावधान आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी दिलेला आहे. आमचा कमळाचा महापौर झाला तर आम्ही हे स्वच्छतागृह आम्ही जंजालजी आता पक्षाच्या चष्म्याच्या बाहेर न बोलूया. महिलांची कुचंबना होते या शहरामध्ये. 100% महिलांसाठी स्वच्छतागृह असलेच पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेने चांगला प्रयत्न केलाय. शासनाने जितक्या काही हॉटेल्स आहे, 5 स्टार हॉटेल, त्या सगळीकड्यांसाठी
सगळीकडे साठी महिलांसाठी नाही सगळ्यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे? तुमच्या काळामध्ये सुद्धा त्याची डबघाईला आली होती अशी चर्चा. नाही, सार्वजनिक वाहतूक आमच्या काळामध्ये चांगली होती. जेव्हापासून भाजप आणि शिंदे गट आलेला आहे तेव्हापासून याचा सगळा कचरा झालेला आहे. त्याने हे सगळा घट्ट केलेला आहे. आणि मी सांगतो हे शिंदे गट, भाजप, MIM, राष्ट्रवादी हे सगळे एकच आहे. आम्ही विकास सार्वजनिक वाहतुकीची काय अवस्था आहे शहरातली? एकदम बकवास वाहतूक व्यवस्था आहे. कुठल्याच प्रकारचं त्याचं नियोजन त्या ठिकाणी नाही आहे. अजून बोला बोला. कुठल्याच ठिकाणचं नियोजन नाही आहे. मागील 10 ते 15 वर्षापासून तशीच परिस्थिती आहे आणि आज पण तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, ठीक आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था काय? बस गायब झाल्या, त्याच्यातही घपला पाडलाय सत्ताधाऱ्यांनी असं म्हणतात. सिटीच्या माध्यमातून आता आम्ही बस चालू केले आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाने निधी दिला आहे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट मजबूत करण्यासाठी अगदी तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा त्या बस चालत आहे. ठीक आहे, ठीक आहे. बसा, तुमचा मुद्दा झालाय. बोला बोला. शहरातली वाहतूक व्यवस्था. शहरामध्ये आता वाहतूक व्यवस्था खूप जास्त झालेली आहे. तरी जे सत्तेधारी जे लोक आहेत जसे मुंबई पुण्यामध्ये सार्वजनिक बस चालू आहेत का? सार्वजनिक बस महानगरपालिकेची बस चालू आहे स्मार्ट सिटीची. पण आता शहरामध्ये जे मुंबई पुण्यामध्ये जे वाहतूक सुविधा आहे तशी मुंबई अगदी 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 बोला. या पटकन या पटकन या. सार्वजनिक बस चालू आहे पण त्याचं नियोजन नाही. बोला. शहराचा विकास जो केलाय देवाभाऊंनी केलाय हज हाऊस आणि वंदे अगदी अगदी सत्ताधाऱ्यांनी केलं, राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी विकास केलेला आहे. आपण बघतोय वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि महत्वाचे प्रश्न आपण चर्चेला घेतलेले आहेत. रस्ते असतील, वाहतूक कोंडी असतील, कचऱ्याचा प्रश्न आहे, स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे. बसा 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 खाली. आणि या सगळ्यावर चर्चा झाली आहे. आता प्रत्येक पक्ष आश्वासनं देताना पाहायला मिळतोय. नेमका आता 15 तारखेला या संभाजीनगरची जनता कुणाला कौल देते आणि 16 तारखेला या महापौर पदाच्या खुर्चीवर कोण बसतंय हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर, लोकांचे प्रश्न मांडल्यानंतर आणि सत्ताधारी विरोधकांची उत्तरं घेतल्यानंतर झी 24 तास महापालिकांचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पहा फक्त झी 24 तास.